नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आणि आजचा दिवस ना खूपच खास आहे, कारण आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा म्हणजे चौथा गुरुवार. आज माझा उपवास असणार आहे. आज आपल्याला घरी लक्ष्मीची पूजा मांडायची आहे आणि आज ना माझी हॉस्पिटलला नाईट ड्युटी आहे, त्यामुळे मी दिवसभर घरी असणार आहे. संध्याकाळी 8 वाजता मला ड्युटीला जायचं आहे. किचन मध्ये आले, माझा नाश्ता बनवून झालाय. काय बनवले चला दाखवते. नाश्त्यासाठी आहे उपीट आणि रात्रीचा परतलेला भात, सोबतच मी हे हरभरे देखील भाजणार आहे. इकडे बनतोय आपला चहा. आज ना मी घरात आहेत, पण मला एवढी कामं आहेत ना, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला करायच्या आहेत. सर्वात अगोदर तर आपल्याला रूम आवरायची आहे. सगळीकडे कपडे पडलेत. रोज कपडे आवरत असतो तरीही सगळीकडे पसारा दिसतोयच. हरभरे भाजून झालेले आहेत. निखिलची बघा कशी मजा चालू आहे. जागेवरती पाणी, चहा, नाश्ता, समोर 3 लॅपटॉप, हातात एक मोबाईल. वाह क्या लाईफ आहे. आपली रांगोळी काढून झालेली आहे. नित्तू आता त्याच्यावरती हळदी कुंकू टाकते. इकडे पण टाक, इकडे इकडे. हो टाक सगळीकडे. इथे टाक हळदी कुंकू. आज मी घराच्या बाहेर पण एक छोटीशी रांगोळी काढली आहे. नितू चल, बाद झालं. नितूला ना थोडं हळदी कुंकू टाकायला सांगितलेलं तिने, बघा किती टाकले आणि आता देतच नाहीये मला. चल दे, तू शहाणा आहे ना बाळ. आत्यानी देवाची पूजा केलेली आहे. आज ना देवासाठी खूपच सुंदर अशी फुलं मिळालेली आहेत. नितू आता इथं बघा आजीला पण मदत करायला आली. बघा देवाच्या पाया पडायचं चाललंय कसं, डोकं टेकून. हे बघा आत्याने ना स्वामी समर्थांच्या फोटोसाठी एक सुंदर हार आणलेला आहे. नितू ना तिच्या बाबांसाठी काहीतरी सरप्राईज घेऊन आली आहे. कसं आणलंय बघा. वाव, किती छान आहे. मस्त. थँक्यू नितू. थँक्यू. महालक्ष्मी देवीची पूजा देखील मांडून झालेली आहे. पाजयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मानस. कल्याणी इथे देवाची पूजा करत आहे. उपवासासाठी वरईचा भात केलाय, त्याचा आता नैवेद्य दाखवूया. शिऱ्याचा देखील नैवेद्य दाखवूया. माझं बाळ स्कूलला गेलंय बघा. स्केच पेनचा खेळ चाललाय इथे. हो, आणि बाळासाठी मी डब्बा आणलेला आहे स्कूलमध्ये. हे घ्या, आजी चारते आता. अरे बापरे, खूप सुंदर तिला आणलंय बाबा करून. आज घरात निवांत बसून फराळ करायचं चाललंय. आपल्या गुलाबाच्या झाडाला ना पुन्हा आणखी एक सुंदर असं फुल आलंय बघा. संध्याकाळी ना रात्रभर जागरण करायचंय, नाईट ड्युटी करायचे, म्हणून दुपारी थोडं झोपावं म्हटलं, पण असं ठरवून झोपायचं म्हटलं ना झोपच लागत नाही. किती वेळ प्रयत्न करत होते की झोप लागेल, पण झोप काही लागली नाही. थोडा वेळ अंथरुणात पडून राहिले आणि आता उठून फ्रेश झाले. उठल्या उठल्या आपल्याला लागतो चहा, तर आता चहा ठेवलेला आहे. आता ना संध्याकाळचे 5:30 वाजलेत. माझ्याकडे 2 तासाचा वेळ आहे. या 2 तासात मला स्वयंपाक करायचा आहे आणि एक व्हिडिओ एडिट करायचे आणि हा व्लॉग पण कंटिन्यू करायचा. एवढं सगळं करून ना मला हॉस्पिटलला जायचं. 8ची ड्युटी असणार आहे, 8 ते सकाळी 8. चहा बनेपर्यंत डाळ तांदूळ निवडून घेतलेत. आता चहा घेऊया आणि कुकर लावूया. दोन्ही कपमध्ये किती भेदभाव दिसतोय तुम्हाला. एक पांढरा, एक काळा, एकामध्ये चहा जास्त, एकामध्ये कमी. पण निखिलचा कप कुठे ठेवलाय त्यांनी. कुकर लावून झालाय. आता भाजीची तयारी करते. घरात ना मटकी आणि वाटाणा आहे, तर मटकी आणि वाटाणाची मिक्स भाजी करूया. कांदा टोमॅटो चिरून घेतलाय, कढई ठेवली इकडे, भाजी फोडणीला टाकली. भाजी बनवून कुकर लावून एक व्हिडिओ एडिट करेन असं वाटलं होतं, पण संध्याकाळचे 6 वाजत आले. थोडाच वेळ राहिला ड्युटीला जाण्यासाठी. आधी चपाती पण करून घेते. सगळं स्वयंपाकाचं आवरलं की मग वेळ राहिला तर मग एडिटिंग करायचं.
चपातीसाठी कणिक मळून झालेली आहे. माझा ना कणिक मळण्याचा अंदाज एकदम बरोबर असतो. म्हणजे मला जेवढ्या चपात्या पाहिजेत ना तेवढंच मी पीठ मळून घेते. कधी माझ्याकडून जास्त किंवा कमी असं पीठ होत नाहीये. बऱ्याच वेळा ना स्त्रियांना अंदाजच येत नाही की आपल्याला किती चपात्या बनवायच्या आहेत, किती पीठ लागेल. मग उगीचच ते पीठ ठेवलं जातं फ्रीजमध्ये, 2 दिवसानं ते फेकून दिलं जातं. काही जण त्याचं बनवून खातात. तर माझ्याकडून तसं होत नाहीये. मी जेवढं पाहिजे ना तेवढं बनवते, तेवढं घरातल्यांना खायला पण लावते. आज ना मार्गशीर्ष महिन्यातला चौथा म्हणजे शेवटचा गुरुवार आहे आणि या दिवशी आपण जे लक्ष्मी व्रत करतो त्याचं उद्यापन केलं जातं. गावाकडे ना हळदी कुंकवाला बायका वगैरे बोलवल्या जातात, त्यांना फळ आणि पुस्तक दिलं जातं. शहरात तसं होतच नाही. जरी आपण कोणाला बोलवलं ना कोणी येतच नाही आणि आपल्याला पण कोणी बोलवत नाहीये. त्यामुळे आम्ही इकडे बोलवतच नाही कोणाला. पण ना आमच्या लहानपणी भारी होतं. आम्ही शाळेतून आलो ना की आमच्या घरा शेजारी जे घर आहेत ना माझ्या मैत्रिणींची वगैरे, त्यांच्याकडे जायचो. सगळ्यांच्या घरी आम्ही फिरायचो हळदी कुंकवासाठी. मजा यायची. आपली नित्तू ना झोपली होती. आता ती झोपून उठली आणि म्हणते आई मला 5 मिनिटासाठी मोबाईल दे. 5 मिनिटासाठीच. नित्तू ना झोपून उठली आणि तिला ना जायचंय आजीकडे भजनाला. तिची आजी तिला ठेवून गेली आज आणि भजनाला जाताना तिला तिची पर्स आणि स्केच पेन न्यायचे आहेत. पर्स घेऊन जा बाळा, स्केच पेन नको. सायंकाळचे 7 वाजलेत. वरण भात चपाती भाजी असं सर्व स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे. माझ्यासाठी मी हे टिफिन भरून घेतलेले आहेत. सोबतच भांडी देखील आवरून घेतली. मला आणि आत्यांना दोघींना पण एक चांगली सवय आहे, ती म्हणजे आम्ही जशी भांडी पडतील ना तशी ती धुवून घेतो लगेचच. कारण जास्त जर भांडी ठेवली तर एकदम ती ठेवायची आणि परत त्याचा ढीग करून घासत बसायचं, हे नको वाटतं. जशी पडतील तशी थोडी थोडी घासायची. ही सवय ना मला माझ्या आईची लागली. चला आता किचन मधून बाहेर पडते आणि स्वतःच आवरायला घेते. आज मी दिवसभर घरी असून पण माझा व्हिडिओ वेळेत जाणार नाहीये. आजचा व्हिडिओ बनवायचा अजून बाकी आहे. बस ना मोबाईल बघायचं, दिवसभर मोबाईल बघायचं चालू असतो काम करत. 7:15 वाजून गेलेत. आता मला ना माझं आवरलं पाहिजे आणि निघालं पाहिजे. तुम्हाला वाटेल की मी हॉस्पिटलचं कधीच काही दाखवत नाही. खरंच ही डॉक्टर आहे की नाही आहे, पण मी डॉक्टर आहे. मी का दाखवत नाही याच्या मागे पण एक कारण आहे. मी ज्या हॉस्पिटलला काम करते ना ते पुण्यातील एक प्रतिष्ठित हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटलचे काही रूल्स असतात, काही पॉलिसी असतात, तर त्या पॉलिसी कधीच ब्रेक करायच्या नाहीत. हा माझा पण रूल आहे. त्यामुळे मी हॉस्पिटल जे आपल्याला रूल सांगतं ना ते सगळे फॉलो करते. हॉस्पिटलने आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही हॉस्पिटलमध्ये काही व्हिडिओ करायचा नाही, फोटो वगैरे काढायचे नाहीत. तर मी काही बिलकुल व्हिडिओ किंवा फोटो काढत नाहीये. त्यामुळे मी इन्स्टावरती किंवा यूट्यूबवरती कधी काही टाकत नाही. आता ना मला खरंच आवरायला पाहिजे, निघायचंय ड्युटीला. नित्तू आलेली आहेत भजनाला जाऊन. टाना ना ना काय आणलं, कोणी दिलं? बर या. चला तर मग बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय, गुड नाईट सर्वांना.